नमस्ते. चला आज भाग 3 या ठिकाणी. नमस्कार, सर्वांचं स्वागत करतो मी आपला आवडता युट्यूब चॅनल पोलीस भरती गुरु हरदेस सर. आपल्या आवडत्या युट्यूब चॅनल मध्ये मी आपला मित्र हरदेस सर सर्वांच्या ठिकाणी मनापासून स्वागत करतो. तुम्हाला माहितच असेल आज आपला भाग 3 या ठिकाणी मित्र 4 नाही 3 भाग. लक्षामध्ये पहिल्या भागामध्ये आपण पाहिलं होतं विद्यार्थी मित्रांनो ओपन आणि ओबीसीच्या जागांबद्दल चर्चा केली. दुसऱ्या भागामध्ये आपण ईडब्ल्यूएस आणि एससीबीसी आणि ओपनच्या जागांबद्दल चर्चा केली. आजची जी चर्चा आहे आपला चर्चासत्र भाग क्रमांक 3. तर आज आहे ओपन, एनटीडी, एनटीबी, एनटीसी आणि विमाप्र म्हणजे विशेष मागास प्रवर्ग म्हणजे एसबीसी या 4 कास्ट बद्दल किंवा ह्या 4 प्रवर्गाबद्दल आपण बोलणार आहे. आता राहिलेले प्रवर्ग आहेत व्हीजीए, एससी आणि एसटी. एससी एसटी आणि व्हीजीए संदर्भातला जो व्हिडिओ आहे ते मी जागांचे केलं करून तिथे जास्त प्रमाणात जागा नाही कुठेही जास्त प्रमाणात 5 जागा असेल तुम्ही तिथं तुमच्या चॉईसनुसार फॉर्म भरू शकता. आता याच्यानंतरचा भाग 4 मध्ये कारागृहाचे जे 4 कारागृहाचे विभाग आहेत त्या ठिकाणचे फॉर्म संदर्भात चर्चा येईल. कारागृहाला आतापर्यंत किती फॉर्म गेले, कोणत्या ठिकाणी कारागृहाला फॉर्म भरणार, हा भाग 4 मध्ये आपण आज संध्याकाळी किंवा उद्या सकाळच्या त्या भागाला आपण त्याला हात घालणार आहे. ओके, ठीक आहे. जास्त उशीर न करता सर्वांचं मनापासून स्वागत करतो. जे नवीन विद्यार्थी त्यांनी आपला हा चॅनल आहे आपला चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि हा मोबाईल नंबर आहे आपला मोबाईल नंबरवरती मेसेज करा. खाली याच्यावरती पण दिसत असेल, माझा स्क्रीनला पण मोबाईल नंबर दिसतो. आता मित्रांनो सगळ्यात महत्वाचं म्हणजे एनटीडी, एनटीबी, एनटीसी आणि एसबीसी या 4 प्रवर्गाबद्दल आपल्याला या ठिकाणी चर्चा करायची. एनटीडी, एनटीसी, एनटीडी, एनटीबी आणि एसबीसी. मित्रांनो पहिलाच घटकाकडे जातो आपण ठाणे शहरला. ठाणे शहरचा जर विचार केला तर ठाणे शहरला एनटीडीला जागा आहेत 0. लक्षामध्ये एनटीडीला कुठल्याही प्रकारे जागा नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे एनटीडीच्या उमेदवारांसाठी सगळ्यात महत्वाचं सांगतो का एनटीडीच्या उमेदवारांना सिंधुदुर्ग, रायगड, नागपूर, सातारा, पुणे ग्रामीण, परभणी आणि मुंबई शहर बस एवढ्याच ठिकाणी एनटीडीला जागा आहेत. आणि नंदुरबारला पण आहे, धुळ्याला. बाकी कुठेही चांगल्या जागा एनटीडीला या ठिकाणी नाहीत. त्याच्यामुळं सॉरी एनटीडीचे जेवढे उमेदवार आहेत तेवढे उमेदवार शक्यतो तुम्हाला मुंबई हा घटक तुम्हाला बेटर राहू शकतो. कारण बाहेरच्या जिल्ह्यांनी जायचं म्हटलं तर तुम्हाला लक्षात ठेवा तुमचं ग्राउंड आणि तुमची लेखी एकदम टॉप लागणार आहे. त्यावेळेस तुम्ही बाहेरच्या जिल्ह्यात टिकू शकता कारण अतिशय कमी प्रमाणात जागा आहेत. फक्त मुंबईला काय 14 जागा आहे मला वाटतं आणि त्या बाकीच्या पुढच्या 217 काय असतील त्या. ओके, म्हणजे मुंबई बेटर नाही. ठाणे शहरचा जर विचार केला तर ठाणे शहरला एनटीडीला जागाच नाही, 0 जागा एनटीडीला. एनटीसीचा जर विचार केला सीचा तर सीला 4 जागा मुलांना आणि 5 जागा मुलींना आहे. सीला बरं ठाणे 4 जागा मुलांना आणि 5 जागा मुलींना ठाणे शहरला आहेत. एनटीसीला लक्षात ठेवा बरं एनटीसीला. त्याच्यानंतर एनटीसीचा जर विचार केला एनटीबीचा तर 2 जागा मुलांना आणि 4 जागा मुलींना आहे एनटीबीचा. म्हणजे या ठिकाणी जर तुम्ही विचार करता आणि हो एसबीसीचा हा प्रवर्ग जो आहे याला तुम्हाला 2 जागा मुलींना आणि 2 जागा मुलांना आहेत एसबीसीला बाकी काही ठिकाणी जागा आहे बरं. एसबीसीचे जे कॅन्डिडेट आहे तुम्हाला काही ठिकाणी 5-3, 5-3, 5-3, 5-3, 5-3, 5-3 ची सिरियल जास्त आहे तुम्हाला. 5-3 परभणीला आहे, 5-3 धाराशिवला आहे, 5-3 बीडला आहे, 5-3 साताराला आहे, 5-3 पुणे ग्रामीणला आहे आणि 14 जागा तुम्हाला मुंबई शहरला या ठिकाणी आहे. ओके, चला आता थोडी तब्येत ठीक नाही समजून घ्या, खोकला येतो मध्ये. हा लक्ष द्या इकडं. आता ठाणे शहरला 4 जागा ह्या पुरुषांसाठी आहे एनटीसीच्या उमेदवाराला आणि 2 जागा ह्या पुरुषांसाठी एनटीबीच्या उमेदवाराला आणि 2 जागा एसबीसीच्या उमेदवाराला आहे. महिला उमेदवाराचा जर विचार केला तर एनटीसीला 5 जागा आहेत, एनटीबीला 4 जागा आहे आणि एसबीसीला 2 जागा आहे. ठाणे शहर हा घटक आणि ओपनला मला वाटतं काहीतरी मुलांना 105 जागा आणि मुलींना 106 जागा आहेत. मित्रांनो ठाणे शहर हा घटक तुम्हाला बेटर राहील की नाही राहील कारण ठाणे शहरला मुलांचे आणि मुलींचे आता फॉर्मचा जर विचार केला तर फॉर्म बऱ्यापैकी एवढे पण नाही. म्हणजे मुंबईने आज 1 लाख क्रॉस करून गेली. मुंबई 1,11,000 काहीतरी टोकन अर्ज क्रमांक होता मागाशी सकाळी 1,11,000च्या आसपास काहीतरी. म्हणजे आता मुंबई पुढे गेलेली बरीच. त्या तुलनेत ठाणे जे आहे पाहिजे तेवढं पुढे गेलेलं नाही. म्हणजे ठाणे तुम्हाला बेटर ठरू शकतं. मात्र 5 आणि 4 जागेवरती 4 आणि 2 जागेवरती जर तुम्हाला रिस्क घ्यायची आहे म्हटल्यानंतर त्या ठिकाणी आपली कॅपॅसिटी किती आहे, ग्राउंड किती काढू शकतो आपण किंवा लेखी किती त्याच्यानुसार जा. ठाणे शहरला तुम्हाला माहिती आहे ग्राउंडचा कट ऑफ पाठीमागचा ओपनच्या मुलींचा 126चा कट ऑफ होता. ओपनच्या मुलींचा ओबीसीचा म्हणजे ओबीसीचा नाही 126 का प्लस होता काहीतरी. म्हणजे त्या ठिकाणी आमच्या विद्यार्थ्यांनी 123 मार्क घेतले होते तरी पण त्याच्या ठिकाणी सिलेक्शन झालेलं नव्हतं. म्हणजे ठाण्याचा कट ऑफ जास्त लागतो. मात्र लक्षात ठेवा
कोणत्याही गोष्ट पाठीमागच्या कट ऑफ वरून तुम्ही जाऊ नका. लक्षात ठेवा, पाठीमागची वेळ वेगळी होती, आत्ताची वेळ वेगळी, भरती वेगळी होती, आत्ताची भरती वेगळी. मागचा घटक आणि आत्ताचा घटक जर एक असला तर भरती प्रक्रियेमध्ये बदल होऊ शकतो. आलं लक्षामध्ये? हा, तर या ठिकाणी तुम्ही विचार करू शकता. ठाणे शहराला जाणारे तुम्ही 3 कॅटेगरी, एसबीसी, एनटीडीला तर काही ठाण्याला जागा शून्य राहील, काही विषय राहिले. आता पुढचा जर दृष्टीने विचार केला, हा पिंपरी चिंचवडला बघा, पिंपरी चिंचवडला एनटीसीला मुलांना 4 जागा आहेत आणि मुलींना 4 जागा आहे. हा पण घटक तुम्ही बेस्ट करू शकता बरं पिंपरी चिंचवड, कारण का सगळ्याच्या मधोमध्ये येणार आहे तो पिंपरी चिंचवडला. आणि नवी मुंबईला पण जा. ओके, एनटीबीला 2 आणि 2 जागा आहे, 2 जागा मुलांना 2 जागा मुलींना एनटीबीला. आलं लक्षामध्ये? फक्त पिंपरी चिंचवडची गडबड काय, एसबीसीला पण 4 जागा मुलांना 4 जागा मुलींना आहेत पिंपरी चिंचवडला. फक्त पिंपरी चिंचवडचा प्रॉब्लेम काय का ज्या ठिकाणी ओपनला जागा नाही, ओपनला जागा नसल्यामुळं तू एनटीसीची 4 जागेची जी मुलगी किंवा 4 जागेचा जो मुलगा आहे तर त्यांचा किती मार्क घेतले त्यांनी, 150 घेऊन आहे तर किती पैकीच्या पैकी, तर त्यांचा विचार फक्त कॅटेगरीमध्ये होणार म्हणजे तो कट ऑफ तिथला हाय जाण्याची शक्यता आहे. कारण का ओपनला जायला तुम्हाला संधी नाही, ओपनच्या जागा त्या ठिकाणी रिक्त आहेत. आलं लक्षामध्ये? त्याच्यानंतर मीरा भाईंदरचा विचार जर केला तर तुम्ही त्या ठिकाणी एनटीसीला 3 जागा आहेत मुलांना आणि 4 जागा मुलींना आहेत मीरा भाईंदरला, आणि एनटीबीला 4 जागा मुलांना आणि 2 जागा मुलींना आहेत, आणि विमाप्रला 1 जागा आहे. आलं लक्षामध्ये? म्हणजे ईदला पण तुम्ही विचार थोडासा बाजूला ठेवू शकता. मग याच्या तुलनेत तुम्हाला पिंपरी परवडू शकते. आलं लक्षामध्ये? पुढचा घटक आहे नागपूर शहर. नागपूर शहर जर विचार केला तर एनटीडीला इथं बाकी जागा आहे, एनटीडीला जागा आहे. एनटीडीच्या कॅन्डिडेटला या ठिकाणी मुलांना आहे 7 जागा, मुलींना आहे 6 जागा. एनटीडी मुलांना 7 जागा आहे आणि मुलींना 6 जागा त्या ठिकाणी एनटीडीला आहे. त्याच्यानंतर एनटीबीचा जर विचार केला तर एनटीबीला सुद्धा मुलांना 4 जागा आहेत. एक मिनिट, एनटीबीचा जर विचार केला तर एनटीबीला मुलांना या ठिकाणी 4 जागा आहेत आणि मुलींना 2 जागा आहे. लक्षात ठेवा, एनटीबीला मुलांना किती जागा आहेत 4 आणि मुलींना किती जागा आहेत 2 जागा या ठिकाणी एनटीबीला आहे. आलं लक्षामध्ये? त्यानंतर परत पुढे पहा एनटीसीचा जर विचार केला एनटीसीचा तर एनटीसीला मुलांना 2 जागा आहे, मुलींना 3 जागा आहे या ठिकाणी एनटीसीला बरं. आणि एसबीसीचा फक्त 1च जागा आहे मुलींना त्या ठिकाणी एसबीसीला जागा नाही. म्हणजे एसबीसीची कॅटेगरीची मुलगी नागपूरला फॉर्म भरण्यात काय अर्थ नाही, कारण तुला एसबीसी त्या ठिकाणी मुलींना जागा नाही. मात्र एवढ्या जागा बघा, जागा किती आहेत नागपूरला, 7 जागा, 4 जागा, 2 जागा, 6 जागा, 2 जागा, 3 जागा. आलं लक्षामध्ये? आता एनटीडीचा उमेदवार या ठिकाणी रिस्क घेऊ शकतो. आलं लक्षामध्ये? एनटीडीच्या उमेदवाराला ओपन साठी 53 जागा मुलांना आहे आणि 51 जागा मुलींना आहे. म्हणजे 53 + 7 बरोबर 60 जागा आणि 51 + 6 बरोबर 57 जागा. 60 जागा आणि 57 जागा तुला त्या ठिकाणी विचारात घेतल्या जातील नागपूरमध्ये एनटीडी साठी. एनटीबीचा विचार केला तर 53 4 57 जागा आणि 51 आणि 2 या ठिकाणी 53 जागा, म्हणजे 51-53 जागा तुला एनटीबीला आहे. एनटीसीचा जर विचार केला तर एनटीसीला फक्त 2 जागा मुलांना आहेत, 3 जागा मुलींना आहेत. म्हणजे नागपूर शहर हा घटक शक्यतो तिकडचेच कॅन्डिडेट त्या ठिकाणी अप्लाय करतील. पश्चिम महाराष्ट्रातले कॅन्डिडेट शक्यतो नागपूर शहरकडे एवढ्या कमी जागेमध्ये आकर्षले जाणार नाही किंवा जाण्याची शक्यता कमी आहे. पुढच्या घटकाकडे जातो आपण. आता नवी मुंबई घटक आहे. नवी मुंबईला एसबीसीला जागा आहेत 5 मुलांसाठी, तिथं तुम्ही रिस्क घेऊ शकता. आणि ओपनला जागा आहेत 14, म्हणजे 14 आणि 5 किती झाले तर 19 जागा झाल्या. आणि मुलींना 2 जागा एसबीसी, बाकी एनटीबीला 1 आहे आणि एनटीसीला बी 2 आणि 1 आहे फक्त. तिथं काही एवढं काही हे नाही. लक्षामध्ये? ठाणे ग्रामीणला तर विशेष नाही. पुढचा घटक आहे रायगड. रायगडचा जर आपण विचार केला तर रायगडला बऱ्यापैकी जागा आहेत. ओपनला 128 जागा आहे मुलांना, 40 जागा मुलींना आहेत. मात्र एनटीडीचा जर विचार केला, एनटीडीला मुलांना 2 जागा, मुलींना 2 जागा एनटीडीला. लक्षात घ्या, एनटीबीचा विचार केला तर एनटीबीच्या मुलांना 5 जागा आणि मुलींना 2 जागा. आणि एनटीसीचा जर विचार केला तर एनटीसीला मुलांना 4 जागा, मुलींना 4 जागा एनटीसीला. आणि एसबीसीचा विचार केला तर मुलांना 3 जागा, मुलींना 2 जागा. म्हणजे तुम्ही विचार करू शकता रायगडला टोटल भरती प्रक्रिया पार पडते ती जवळजवळ 391 जागांसाठी भरती प्रक्रिया पार पडते. मात्र या 391 मध्ये फक्त एवढ्या आणि एवढ्या जागा तुम्हाला एनटीबी, एनटीसी, एनटीडी आणि एसबीसीला आहे. लक्षामध्ये हा एक घटक तुमच्यासाठी बेटर ठरू शकतो. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरायचे आहेत, मुंबईलाच भरायचंच नाही वाटत सर मुंबईत तर काय मला फॉर्म भरायचं नाही, माझं टार्गेट आहे मला मुंबई सोडून बाहेर जायचंय, हे घटक मी कशासाठी सांगतो का ज्या बरेच विद्यार्थी असे आहेत का सर मला मुंबईत जायचं नाही, मला मुंबईत फॉर्मच भरायचं नाही, मला मुंबईमध्ये नाही व्हायचं, म्हणजे फॉर्म भरायचं नाही. तर मग मुंबईमध्ये फॉर्म नाही भरायचं, दुसरं कुठं भरणार आहे. तर तुमच्यासाठी हे थोडेसे हायलाईटचे बेस्ट आणि अतिशय म्हणजे मापात जागा असणारे जिल्हे म्हणजे हेचे. त्यानंतर पुढचा जिल्हा होता सिंधुदुर्ग. सिंधुदुर्गाचा जर विचार करतोय आपण तर सिंधुदुर्गाला 5 जागा एनटीडीला आहे आणि 3 जागा एनटीडीच्या मुलींना एनटीडी.
एनटीबीचा जर विचार केला सिंधुदुर्गात तर एनटीबीला जागाच नाही. एनटीसी ला सुद्धा 5 जागा मुलांना 2 जागा मुलींना. एनटीसी बोलतं बीला त्या ठिकाणी जागा नाही. आणि याचा जर विचार केला एसबीसी ला 1 जागा मुलांना नाही, 0 जागा मुलींना नाही. म्हणजे सिंधुदुर्ग हा फक्त एनटीबी आणि एनटीसी आणि एनटीडी वाल्यांसाठी सिंधुदुर्ग एक बेस्ट राहू शकतो. कारण की ओपनला तुम्हाला ओपनला काही जास्त जागा नाही. म्हणजे या ठिकाणी ह्या मुलाला 5 आणि 2 फक्त 7 जागेसाठी विचारून, ह्या मुलीचा पण 3 आणि 2 म्हणजे फक्त 5 जागेसाठी विचार होईल या ठिकाणी एनटीडीच्या मुलीचा. एनटीसीच्या मुलीचा फक्त 5 आणि 2 7 आणि 5 2 आणि 2 4 जागेसाठी त्या ठिकाणी विचार केलाय. म्हणजे एक लक्षात ठेवा की या ठिकाणी तुम्हाला जागा ज्या आहेत ह्या जागा ह्या रेंजमध्ये आहेत. हे 4 घटक आपण पाहिलेत. जर तुम्हाला मुंबई सोडता बाहेर जर फॉर्म भरायचा असेल तर हे 4 घटक तुमच्यासाठी ठीक राहू शकतात. लक्षात ठेवा एनटीबी, एनटीसी, एनटीडी लक्षामध्ये आणि एसबीसी यांच्यासाठी जर विचार केला एसबीसी साठी हा घटक नाही राहणार व्यवस्थित. लक्षात ठेवा एसबीसी वाली इथं फॉर्म नाही टाकला तरी जमेल कारण एकच जागा आहे मुलांना बाकी जागा नाही. एनटीडी वाल्यांसाठी सगळ्यात बेस्ट ठरतो म्हणजे नागपूर शहर आणि सिंधुदुर्ग. एनटीडी बजड एनटीडी वाल्यांसाठी. एनटीसी वाल्यांसाठी जर विचार केला तर एनटीसी वाले या ठिकाणी जाऊ शकतात. कुठे? या ठिकाणी एनटीसी वाले जाऊ शकतात कारण का तुम्हाला ओपनला जागा चांगल्या आहेत. 105 जागा मुलांना, 106 जागा मुलींना आहेत. म्हणजे ह्या 4 या 5 धरून तुम्ही म्हणजे हे 3 घटक तुमच्यासाठी एवढे घटक महत्वाचे. लक्षामध्ये एसबीसीचे घटक पाहतो आपण, 4 कास्टचे घटक पाहतोय. आपल्या आजच्या कास्ट एनटीसी, एनटीडी, एनटीबी आणि एसबीसी. आलं लक्षामध्ये? समजलं? हे होते आपले पहिले 4 घटक. या ठिकाणी तुम्ही सेफ झोन मध्ये राहू शकता बऱ्यापैकी. त्याच्यानंतर अजून पुढचे 4 घटकाचा जर विचार केला एनटीडी, एनटीसीच्या दृष्टीनं तर महत्वाचे आहेत अजून सातारा असेल, पुणे ग्रामीण असेल. ठीक आहे, पुढचे घटक पाहू. आता हे घटक तुम्ही व्यवस्थित पाहिले का? ठाणे शहर, नागपूर शहर, रायगड आणि सिंधुदुर्ग. ओके, हा आपला 4 घटक पहिले पाहिजे आपण. कोणत्या कॅटेगरीसाठी? एनटीसी, एनटीडी, एनटीबी आणि एसबीसी कॅटेगरीसाठी ठीक असणार आहे. 97 66 85 36 75 नंबरला व्हॉट्सअपला एसएमएस करा. रोजचे अपडेट तुम्हाला मिळत जातील. लक्षामध्ये? आता आपण पाहणार आहे पुढच्या घटकाकडे जातो. आता आपल्याला बघायचं या ठिकाणी पुढचा घटक आपण आता बघा. आता हा पुढचा घटक आपल्यासाठी सातारा, पुणे ग्रामीण, मुंबई शहर आणि नंदुरबार. हे 4 घटक आपल्यासाठी अतिशय महत्वाचे आहेत का जे मी समोर आपण आता ठिकाणी आता आपण पाहणार आहे. पहा हे 4 घटक सातारा असेल, पुणे ग्रामीण असेल, मुंबई शहर असेल, नंदुरबार असेल. आपण कोणत्या कॅटेगरीचा विचार करतोय? एनटीसी, एनटीडी, एनटीबी आणि एसबीसी ह्या कॅटेगरीसाठी संदर्भात हे तुम्हाला महत्वाचे घटक मी सांगू राहिलो. लक्षामध्ये? आता जर विचार केला या ठिकाणी तर पहा परभणी हा एक घटक आहे का ज्या ठिकाणी फक्त एसबीसी वाल्यासाठी सेफ या फक्त आता एसबीसी वाल्यासाठी जे घटक सांगतो फक्त एसबीसी वाला त्यांनी परभणी तुमच्यासाठी ठीक राहील एसबीसी वाल्यासाठी. त्याच्यानंतर धाराशिव पण एसबीसी, फक्त वनली एसबीसी. धाराशिव वनली एसबीसी बोलतोय मी, वनली एसबीसी. त्यानंतर बीड वनली एसबीसी. त्यानंतर सातारा तर इथे घेतलंयच मी. त्याच्यानंतर पुणे ग्रामीण इथं घेतलंयच मी. त्याच्यानंतर मुंबई शहर इथं घेतलंयच मी. लक्षामध्ये? त्याच्यानंतर ओके ठीक आहे बाकी नॉर्मली. म्हणजे हे 3 जिल्हे, हे 3 घटक आणि हे 1 2 3 4 घटक आणि हे 3 घटक असे 7 घटक आहे का जे एसबीसी वाल्यांसाठी बेस्ट आहे सगळ्यात. एसबीसी बाकी नाही कोणासाठी, फक्त वनली एसबीसी वाल्यांसाठी. आता लक्ष द्या इकडं विचार केला साताऱ्याचा जर आपण विचार केला साताऱ्याचा तर साताऱ्याला एनटीडीला आहे. साताऱ्याला ओपनला जागा 0 आहे. एनटीडीच्या उमेदवाराचा विचार केला एनटीडी वाले तर एनटीडीला साताऱ्याला जागा आहे 5 जागा मुलांसाठी आणि 3 जागा मुलींसाठी साताऱ्याला. ओके, साताऱ्याला. त्याच्यानंतर पुणे ग्रामीणचा जर विचार केला तर सेम 5 जागा मुलांसाठी 3 जागा मुलींसाठी पुणे ग्रामीणला. एनटीडी बोलतोय मी, एनटीडी. एनटीबीचा जर विचार केला एनटीबीचा जर विचार केला तर एनटीबीला या ठिकाणी साताऱ्यात 4 जागा मुलींना आहे, 4 जागा मुलींना आहे साताऱ्यामध्ये. तुम्हाला हा घटक परवडू शकतो. आणि एनटीसीचा जर विचार केला तर 1 आणि 3 जागा आहे फक्त. म्हणजे एनटीसी वाल्यासाठी एवढा काय पाहिजे, मुलींसाठी ठीक राहील हा घटक. एनटीसीच्या मुलींसाठी सातारा घटक ठीक राहील. मात्र मुलांसाठी एवढं बेस्ट तो राहणार नाही कारण का तिथं ओपनला एकही जागा नाही. म्हणजे त्या एका जागेचाच विचार तुमचा होऊ शकतो. आणि राहिला प्रश्न एसबीसीचा तर एसबीसीला साताऱ्याला जागा आहे मित्रांनो 5 मुलांना आणि 3 मुलींना. लक्षात ठेवा एसबीसी साठी सातारा एक बेस्ट आहे, परभणी एक बेस्ट आहे, धाराशिव एक बेस्ट आहे, बीड एक. कारण इथं 5 जागा मुलांना आणि 3 जागा कंपल्सरी मुलींना आहे. लक्षामध्ये? आता पहा पुढे घ्या. पुढचा जर विचार केला आपण पुणे ग्रामीणकडे गेलो तर पुणे ग्रामीणला पण एनटीडीला मुलांना या ठिकाणी 5 जागा आणि मुलींना 3 जागा आहेत. त्याच्यानंतर पुणे ग्रामीणला
एनटीसी बाकी चांगले, एनटीसी ला 5 जागा मुलांना 5 जागा मुलींना आहे पुणे ग्रामीणला. लक्षात ठेवा तुम्ही एनटीसी वाले, एनटीडी वाले आणि एनटीबी वाले सुद्धा आणि एसबीसी वाले सुद्धा इथे रिस्क घेऊ शकतात. एसबीसी ला सुद्धा या ठिकाणी 5 जागा आणि 3 जागा आहेत एसबीसी ला. आणि एनटी बला बाकी या ठिकाणी फक्त 2 आणि 3 जागा अशा पद्धतीने. म्हणजे बघा इकडे लक्ष द्या. आता एनटीडी ला ज्या जागा आहेत मित्रांनो त्या 5 जागा मुलांसाठी पुणे ग्रामीणला, 3 जागा मुलींसाठी, म्हणजे ठीक राहू शकतो हा घटक. कारण का ओपनला तुम्हाला या ठिकाणी पुणे ग्रामीणला 38 जागा आहे. त्याच्यानंतर एनटीबीचा जर विचार केला एनटीबीचा, तर एनटीबीला मुलांसाठी 2 जागा आहे पुण्याला, 3 जागा मुलींसाठी. एनटीसीचा जर विचार केला एनटीसीचा, तर एनटीसीला 5 जागा मुलांसाठी 5 जागा मुलींसाठी आणि प्लस 38 5 43 जागा मुलांना एनटीसीच्या आणि 43 जागा मुलींना एनटीसीच्या. इथे तुमचा विचार होऊ शकतो. त्यानंतर एसबीसीचा जर विचार केला एसबीसीचा, तर 5 जागा मुलांना आणि 3 जागा मुलींना, म्हणजे एसबीसीला या ठिकाणी जागा चांगल्या आहेत. पुढचा घटक आहे मुंबई शहर. मुंबई शहरला बाकी जागा आता सगळीकडेच आहे. एनटीडीचा जर विचार केला तर फक्त सर्वाधिक महाराष्ट्रात जागा असतील 14, तर त्या मुंबई शहरला आहे. त्या 14 आणि या 217 म्हणजे 217 227 आणि 4 231 जागांसाठी तुमचा विचार मुंबई शहरला होईल. त्यानंतर एनटीबीचा जर विचार केला तर एनटीबीला या ठिकाणी 20 जागा मुलांना आणि 19 जागा मुलींना चांगल्या आहेत. एनटीबीला सुद्धा इथे चांगल्या जागा आहेत. त्याच्यानंतर एनटीसीचा जर विचार केला तर 26 जागा मुलांसाठी 26 जागा मुलींसाठी या ठिकाणी. एनटीसी वाल्यांसाठी सगळ्यात बेस्ट आणि टॉपर असेल जागा तर त्या मुंबई शहरला, लक्षात ठेवा. आणि एसबीसीचा जर विचार केला तर एसबीसीला 14 जागा मुलींना आणि 14 जागा मुलांना मुंबईला आहे. म्हणजे सर्वच कॅटेगरीचे विद्यार्थी का जे मिडल क्लास विद्यार्थी का ज्यांचा अभ्यास पण मापात आहे, कमी आहे आणि त्यांची लेखी कमी एकदम, त्या ठिकाणचे सगळे का ते दुसऱ्या जिल्ह्यांना तिथं त्यांचा अवघड होईल 5 आणि 2 जागेत, ते विद्यार्थी बिनधास्त फॉर्म या ठिकाणी मुंबई शहरला भरून टाकू शकतात. तसं पण मुंबई शहरला आतापर्यंत लाख क्रॉस झालेले आहेत. हा लक्षामध्ये. दुसरा एक घटक आहे अतिशय महत्वाचा, तो म्हणजे नंदुरबार. कारण नंदुरबार मध्ये 3 जागा एनटीडीला मुलांना आहे आणि 2 जागा मुलींना आहे. एनटीबीच्या मुलांना 2 जागा आहे आणि 1 जागा मुलींना आहे. एनटीसीला 3 जागा मुलांना आणि 2 जागा मुलींना आहे. आणि एसबीसीला 2 जागा मुलांना आणि 1 जागा मुलीला आहे. म्हणजे नंदुरबार हा घटक थोडासा किचकट जरी वाटत असला किंवा थोडासा आउटसाइड जरी वाटत असेल, लक्षात ठेवा नंदुरबारचा जो कट ऑफ आहे हा कट ऑफ अतिशय कमी प्रमाणात राहणार. नंदुरबार असेल, धुळे असेल, लक्षामध्ये परभणी असेल, हिंगोली असेल, लातूर असेल, कारण जागा कमी आहे, फॉर्म पण कमी जाणार आहे, त्याच्यामुळे मुलं पण त्या ठिकाणी त्याच क्वालिटीची मुलं जाणार आहे. म्हणजे ह्या 4 घटकापैकी तुम्हाला जर विचार केला सातारा, पुणे ग्रामीण, मुंबई शहर आणि नंदुरबार, ह्या 4 घटकापैकी विचार केला हा घटक तुमच्यासाठी बेस्ट राहणारच आहे. कारण मला माहिती मी सांगून तुम्ही सगळे काय त्या ठिकाणी जाणार नाही, माझं ऐकून तुम्ही ते जाणार नाही. तुम्ही ऑलरेडी मुंबई शहरला आणि अजून एक ज्यांनी फॉर्म भरले त्यांनी फॉर्म ठेवा, डिलीट करू नका, व्हिडिओ पासून डिलीट करशाल, कुणीही फॉर्म डिलीट करू नका. मुंबई शहर जे आहे मित्रांनो या ठिकाणी मुंबई शहरला फॉर्म जर नाहीच ज्याला नाही कोणी त्याला मग मुंबईचे पर्याय नाही. लक्षामध्ये पुणे ग्रामीणला तुम्ही रिस्क घेऊ शकता, कारण का 5-5-3-5-5-3-4-5-4-5-2-2-4-4-5 अशाच जागा सगळ्यात ओबीसी जर सोडली ओबीसी तर सगळ्याच कॅटेगरीला, ओबीसी सोडलं तर सगळ्याच कॅटेगरीला बाहेरचे जिल्हे ह्या 2-2-4-4-5-5 अशा जागा आहे, जास्त जागा नाही. म्हणजे हे 2-3 घटक तुम्हाला बेस्ट ठरू शकतात. आणि 4 सांगितले, आता 4. आणि ज्यांच्याकडे एसीबीसी ते पहिले 4 एसीबीसी वाल्यांसाठी, आत्ताचे 4 एसीबीसी आणि हे बघा हे 3, 4 आणि 4 8 आणि 3 11 हे जे घटक आहे त्या 11 घटकात तुम्हाला सर्वाधिक जागा आहे. बाकी कुठेही तुम्हाला जागा नाही, हाय जागा नाही असं नाही. तुम्ही जर बाकीच्या जिल्ह्यांचं काय, बाकीच्या जिल्ह्यांना जागा किती 1-1-2-2 1-1-2-2 याच्या पुढे जागा नाही. म्हणजे हायेस्ट जागा ह्या होत्या म्हणून मी ते तुम्हाला दिलं. त्याच्यानंतर अजूनही पण आपल्याकडं 1 मिनिट परभणीला धाराशिवचा जर विचार केला तर परभणीला ना ओपन, धाराशिवला ना ओपनला जागा आहे ना एनटीडीला जागा आहे. एनटीबीला 2 जागा आहे, 1 जागा, एनटीसीला 0 जागा आहे आणि एसबीसीला म्हणजे धाराशिव असल, बीड असल, परभणी असल, सातारा असल, पुणे ग्रामीण असल, मुंबई शहर असल, या ठिकाणी एसबीसी वाल्यांसाठी जागा चांगल्या 2 अंकात जागा आहे. या ठिकाणी तुम्ही फॉर्म भरू शकता आहे या घटकाला. एनटीडी आणि एनटीसीचा जर विचार केला तर एनटीसीला सगळीकडेच कॉमन 5, हायेस्ट 5 किंवा 6 पेक्षा एनटीसीला कुठंच जागा नाही. लक्षामध्ये एनटीड भजडाचा जर विचार केला तर भजडाला बाकी सगळीकडे 5-5-3-3 ह्याच प्रमाणामध्ये जागा. एकाच ठिकाणी कुठेतरी मला वाटतं भजडाला नागपूर शहरला 7 जागा या ठिकाणी मुलांना आणि 6 जागा मुलींना. सर्वाधिक जागा जर मुंबई शहर सोडलं तर 2 नंबरचा जिल्हा जातो तो म्हणजे नागपूर, का नागपूरला सगळ्यात जास्त जागा आहे. आता एवढे जिल्हे आहेत. त्याच्यानंतर बाकीचे सगळे जिल्हे माझ्याकडे आहे, सगळे अपडेटेड. परंतु गंमत काय का त्याचा काही उपयोगच नाही, कारण का ते जिल्ह्यांच्या एवढा म्हणजे फॉर्म त्या क्वालिटी जाणार नाही
किंवा एवढ्या कमी जागेत तुम्ही रिस्क घ्यायची म्हणजे सोपं पण नाही, कारण का ओपनच्या जागांचा विचार करून आपल्याला पुढच्या सगळ्या जागांचा विचार करावा लागतो आणि ओपनला बऱ्याच ठिकाणी जागा नाही, ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी जागा सुद्धा कमी. आता परभणीचा विचार जर केला तर एसबीसीला 5 जागा मुलांना आहे आणि 3 जागा मुलींना आहे, ओपनला 4 जागा मुलांना आणि 3 जागा मुलींना आहे. म्हणजे अशी गमत. मग इन सारं खेळायचं किती 9-9, 10-10, 8-8 जागेत आणि 9-9, 10-10, 8-8 जागेत खेळायचं म्हणजे तुम्हाला माहिती का रिस्क किती मोठी असते आणि कशा पद्धतीने ग्राउंड आणि कशा पद्धतीने लेखी पाहिजे. आणि लक्षामध्ये हे 4 भाग होते, बाकीचे पण राहिलेले मी सगळे तुम्हाला या ठिकाणी सांगितलेले. आता पहा, आतापर्यंत आपण एसबीसी, ईडब्ल्यूएस, ओपन तर सगळीकडेच घ्यावा लागतो, ओबीसी, ईडब्ल्यूएस, एसबीसी, एनटीसी, एनटीडी, एनटीबी आणि एसबीसी यांचं पैकी आता राहिले फक्त 3 म्हणजे एसटी, एससी आणि विजा लक्षामध्ये व्हिजे एससी आणि एसटी. तर व्हिजेला कुठेही मुंबई सोडता, व्हिजेला मुंबई सोडता बाहेर कुठेही मोठ्या प्रमाणात जागा नाही, ना एनटीसीला जागा आहे, ना व्हिजेला जागा आहे, ना एससीला जास्त जागा, ना एसटीला जागा आहे. त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या पद्धतीने थोडंसं हे करून घ्या. आता पुढचा जो मी भाग टाकणार आहे त्याच्यामध्ये फक्त कारागृह विषय असणार, फक्त कारागृहच असणार. लक्षामध्ये कारागृहाबद्दल माहिती मी त्या येणाऱ्या आगामी भागात पुढच्या भागामध्ये येणार आहे. लक्षामध्ये चालतंय मित्रांनो. अशा पद्धतीनं एनटीसी, एनटी बरेच विद्यार्थ्यांची डिमांड होती का सर व्हिडिओ बनवा म्हणून. एनटीसी, एनटीडी, एनटीबी आणि एसबीसी या विद्यार्थ्यांना मी जे काही 4 आणि 4 8 8 हे 3 8 आणि 3 11 जे काही घटक सांगितलेले आहेत, एसबीसी वाल्यांसाठी 11 घटक सांगितले सगळ्यात भारी आणि एनटीसी, एनटीबी आणि एनटीडी वाल्यांसाठी 8 घटक सांगितले तुम्हाला. म्हणजे तुम्ही म्हणजे बाकीच्या घटकाला जागा आहे पण 1-1, 2-2 जागा बघा माझ्याकडे टोटल आहे सगळं, परंतु ते सांगण्यात काय जास्त अर्थ नाही. आणि तुम्ही ऍक्च्युअली सगळ्या पोरांनी जाहिरात ओढल्या बघा, जाहिराती ऑलरेडी तुम्ही बघितलेल्या आहेत सगळ्या, त्याच्यानुसार तुम्ही फॉर्म भरा. शेवटी स्वतःला लढायचे आणि स्वतःच्या हिमतीवरतीच तुम्हाला तो फॉर्म त्या ठिकाणी टाकावा लागणार आहे. लक्षामध्ये ठीक आहे. सगळंच परत पुढे पण भरपूर व्हिडिओ येणार आहे. अजून सगळे व्हिडिओ तुम्हाला व्यवस्थित पाहण्यासाठी, सगळे व्हिडिओ घर बसल्या माहिती पाहण्यासाठी चॅनल लगेच सबस्क्राईब करा, शेजारी बेल आयकॉन पण प्रेस करा, जेणेकरून नवनवीन माहिती, नवनवीन अपडेट तुम्हाला रोजच्या रोज आणि सर्वात फास्ट आणि सर्वात आधी घर बसल्या समजेल. लक्षामध्ये थांबलो मित्रांनो, भेटू आपण परत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मी तुमची रजा घेतो. विद्यार्थी मित्रांनो, यानंतरचे सर्व भाग येणार आहेत, महत्वाचे भाग येणार आहेत. भरती प्रक्रिया पूर्ण पार पडेपर्यंत मी तुमच्या सोबत असणार आहे, त्याच्यामुळं इव्हन नंतरही असणार आहे. त्याच्यामुळे सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा, आपल्या मित्रांपर्यंत पाठवा, ग्रुपवरती असताना अभ्यासाच्या ग्रुपवरती लिंक पाठवत चला, जेणेकरून सर्वांना त्याचा फायदा होईल अधिकृत माहितीचा. चालतंय, घटक लक्षात आले असतील तर त्या घटकांचा विचार करा आणि त्या घटकांना त्या ठिकाणी फॉर्म भरण्यास तुम्ही सुरुवात करून द्या. लक्षामध्ये धन्यवाद. भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि हो, पुस्तक आणि लेक्चर बद्दल मी सांगतच असतो. आता जे काही पुढे मी तुम्हाला त्या छोटासा व्हिडिओमध्ये एका लेक्चर विषय म्हणजे एका बॅच विषय, ऑनलाईन बॅच विषय माहिती देणार आहे आणि ज्या पुस्तकाबद्दल माहिती देणार आहे ते तुम्ही पहा, नक्की पहा, खरेदी करा. अतिशय महत्वाचं पुस्तक, अतिशय महत्वाची ऑनलाईन बॅच आहे. अतिशय माफक दरामध्ये तुम्हाला पुस्तक आणि ऑनलाईन बॅच तुम्हाला त्या ठिकाणी उपलब्ध आहे. ठीक आहे, पहा तर मग. आणि आपण परत नवीन व्हिडिओ घेऊन येतोय, नवीन व्हिडिओ भेटतोय. तोपर्यंत राम राम. तयारी करत असेल मित्रांनो तर काळजी कसली करताय. व्हीबी सर गुरुकुल अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र मिशन खाकी बॅच घेऊन आले आपल्यासाठी ऑनलाईन बॅच. महाराष्ट्रात सुरू असणारी एकमेव ऑनलाईन बॅच मिशन खाकी बॅच 1. आधी विषय खाकीचा, नंतर विषय बाकीचा ऑनलाईन बॅच, लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅच. विद्यार्थी मित्रांनो, कालावधी 1 वर्षाचा, फक्त 300 रुपयामध्ये बॅच अवेलेबल आहे. अनलिमिटेड व्हिडिओ ऍक्सेस आहे. किती वेळा तुम्ही लेक्चर पाहू शकता आणि कितीही वेळा एक टॉपिकचं लेक्चर किती वेळा पाहू शकता वर्षभरामध्ये. वर्षभर कालावधी असणारी, अनलिमिटेड व्हिडिओ ऍक्सेस असणारी, फक्त 300 रुपयामध्ये असणारी आणि महाराष्ट्रातील टॉप एज्युकेटर तुम्हाला शिकवायला असणारी महाराष्ट्रातील एकमेव बॅच म्हणजे व्हीबी सर गुरुकुल अकॅडमी आयोजित मिशन खाकी बॅच 1 ऑनलाईन बॅच आहे मित्रांनो. ऑफलाईन बॅच पण आहे गुरुकुल अकॅडमीची, ऑफलाईन पण चालू आहे आणि ऑनलाईन पण बॅच आहे मित्रांनो. मिशन खाकी बॅच 1 आधी विषय खाकीचा, नंतर विषय बाकीचा. ही बॅच तुम्ही लावू शकता. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला ऍप्लिकेशनची लिंक आहे. त्यासाठी तुम्हाला या ठिकाणी व्हीबी सर गुरुकुल अकॅडमी ऍप्लिकेशन डाउनलोड करायचे आणि ती बॅच जॉईन करायची. त्याचबरोबर मित्रांनो, आपण पुस्तकाची तयारी करत असाल आणि पोलीस भरतीची तयारी करत असाल तर हे एक केवळ साधं बुक नाही तर स्मार्ट बुक आहे. 666 प्लस जम्बो पुस्तक नवे, गर्दीतून वरती जाण्याचा यशमार्ग, नवीन पूर्णतः सुधारित लेटेस्ट 17वी आवृत्ती 2024 सिद्धेश्वर हडबे सरांचं स्मार्ट बुक सिरीजमधलं अतिशय फुल्ली अपडेट एडिशन 2004 ते 2018 भाग 1 आणि भाग 2 दोन्ही पुस्तकं मार्केटमध्ये अवेलेबल झालेले आहेत. पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच, प्रत्येक प्रश्न व्हिडिओद्वारे स्पष्टीकरण, द स्मार्ट बुक, बेस्ट सेलर म्हणून प्रसिद्ध असणारं नेक्स्ट जनरेशन स्मार्ट बुक, वन स्टॉप सोल्युशन. मागील सलग 10 वर्षांमध्ये या पुस्तकातील सरासरी 70% ते 99% प्रश्न जसे तसे आलेले आहेत. सर्व गणित व बुद्धिमत्ता प्रश्न, शॉर्टकट ट्रिक्ससह स्पष्टीकरणे, 1500 स्मार्ट QR कोडसह भाग 1 आणि भाग 2 230 संभाव्य सराव टेस्ट रँकसह मित्रांनो हे पुस्तक अवेलेबल आहे. त्याचबरोबर 45,000 प्लस जम्बो पण आहे, ऑल इन वन आहे. 440 प्लस ऑल PYQ प्रश्नपत्रिका, 180 प्लस टॉपिक वाईज सराव टेस्ट, 50 संभाव्य संपूर्ण सराव टेस्ट. पुस्तक मिळवण्याचं ठिकाण म्हणजे भारतीय प्रकाशन पुणे. मग पुण्याला जायचं का नाही, आपल्या जवळच्या बुक स्टॉलला जाऊन भारतीय प्रकाशन म्हणा, तुम्हाला लगेच पुस्तक काढून देतील. धन्यवाद.